कामठा खुर्द दत्त जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते। त्या अनुषंगाने दिनांक 3 डिसेंबर रोजी 1.25 मन तांदळाची आनंद दत्त महापूजा करण्यात आली। तसेच या ठिकाणी अखंड दत्त नाम सप्ताहाची सांगता करण्यात आली। दिनांक 4 डिसेंबर रोजी सकाळी गावातील प्रमुख रस्त्यांनी ढोल ताशांच्या व लेझिमच्या गजरात भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली। तसेच 12 वाजता दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला। त्यानंतर भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमासाठी गावातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। कामठा खुर्द येथे आज 14 वर्ष झालं दत्त जयंतीच्या निमित्तानं दत्त जन्म साजरा करण्यात येत आहे। आज 14 वर्ष आहे। आता रोज संध्याकाळी महापूजा झाली। आता सकाळी 7 दिवसा सप्ताह झाला। आता पुन्हा गावामध्ये पालखी मिरवणूक काढण्यात आली आणि पुन्हा आता दत्त जन्म होणार, त्याच्या लगेच पुन्हा महाप्रसाद होईल। 14वा वर्ष यावर्षी प्रतिसाद भरपूर आहे भाविक भक्त। हो, सोमगिर महाराज। हां, काय म्हणणार नवीन यावर्षी काय नवीन देखावा काय साजरा करण्यात आपल्याला चांगला आहे का? नाही, पालखी काढली होती, पुन्हा मुलाची रेजिम काढली होती शाळेतल्या विद्यार्थ्याची। हो, गावातून पूर्ण गाव पूर्ण हिंडतात प्रमुख रस्त्यानं। हो, कैवल्य ज्ञानमूर्ती धंधवातीतम गगनदर्शनम तत्वमशादी लक्षणम। गेल्या 14 ते 15 वर्षापासून इथं हा आनंद उत्सव साजरा होत आहे। गुरुवर्य संत शिरोमणी आनंदगिरीजी महाराज दत्त संस्थान टाकळगाव बोरगाव याचे बऱ्याच ठिकाणी संस्थान आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली समजा त्याच्या शिष्यमंडळी अनुयायाच्या साथीनं या मंदिराची उभारणी पायाभरणी झाली। ज्यावेळेस महाराजांच्या कृपा आशीर्वादाने मंदिराची स्थापना झाली त्यावेळेसपासून आजपर्यंत हे अखंड कार्यक्रम दरवर्षी याच दिवसात चालू असते। गुरुवर्य समगीर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराचं बांधकाम झालं। गेल्या 14 ते 15 वर्षापासून इथं सप्ताह असते आणि दरवर्षी दत्तप्रगट दिनाचा सोहळा हा कार्यक्रम चालू असते। संध्याकाळी रोज पोथीचं पारायण, 7 दिवस सप्त्यामध्ये नामस्मरण, भजन, कीर्तन सर्व काही व्यवस्थित चालू असते आणि 7व्या दिवशी म्हणजे रात्री महापूजा झाली, काकडा आरती झाली आणि आता प्रमुख रस्त्याने गावात पालखी मिरवणूक झाली। आता थोड्याच वेळामध्ये दत्तप्रगट दिन आज आपला सोहळा साजरा करायचा आहे। सर्व गावातील महिला मंडळी, पुरुष मंडळी अतिशय उत्साहामध्ये आनंदामध्ये आपले हे कार्यक्रम पार पाडतात आणि हे कार्यक्रम झाल्याच्या नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आहे। बऱ्याच गावातल्या बायलेकी सर्व पुरुष मंडळी इथं उत्साहामध्ये आलेले आहेत। 2005 पासून इथं स्वतः सेवा करतो। माझं नाव सूर्यकांत काशीगिर गिरी। मी जातीचा मूळ गोसाई आहे आणि 20 वर्षापासून मी या मंदिरात सेवा करतो। कोणाचा मोबदला न घेता करतो सेवा। पहिलं अगोदर मंदिर स्थापन होण्याच्या अगोदर प्रभू पाटील रामजी पाटील इंगळे यांच्या घरी मी दत्त जन्म साजरा करत होतो दरवर्षी। 5 वर्ष अगोदर त्यांच्याच घरी दत्त जन्म साजरा केलेला आहे आणि त्यांच्या मनात आलं की महाराजाला आपण या कामठ्या गावी आणावं आणि इथं मंदिराचं काहीतरी आपण ह्या गावामध्ये मंदिर झालं पाहिजे आणि त्यामध्ये आमचे गुरुवारी पौर्णिमेला महापूजा कार्यक्रम चालू असतात, महाप्रसाद चालू असतो। निमित्त आज काय काय कार्यक्रम आहेत? आम्ही 7 दिवसापासून अखंड चातुर्मास अखंड दत्तनाम सप्ताह सुरू केला आणि बाळक्रीडेचे पारायण 7 दिवस वाचक सूचक आणि मी वाचक या निमित्ताने पारायण केलेलं आहे। इथे गुरुचरित्र नवनाथाचे पारायण 7 दिवस कंटिन्यू चालू होते आणि हा उत्सव पूर्ण गावकरी मंडळी सर्व सहकार्य करून हा उत्सव पार पाडतात। या कामठा नगरीमध्ये जवळपास 2005 पासून या मंदिराची स्थापना झालेली आहे। माझ्या गावातील ज्येष्ठ मंडळी असतील, लहान बाळक असतील किंवा माता भगिनी यांचं
सर्वांच्या सहकार्यातून हे मंदिराची स्थापना झालेली आहे आणि त्याच उत्साहाने आजपर्यंत हे देवाचं स्वरूप आमच्या गावाला घडलेलं आहे. योगायोगाने हा बायपास गेला, त्यामुळे आमचं मंदिर आणखी जोमानं हवेच्या रोडवर आलं. त्याकरिता माझ्या गावकऱ्यांचं मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो की त्यांनी या देवाची स्थापना हायवे रोडवर केली. आणि या गावामध्ये एकता अशी आहे की कुठलाही कार्यक्रम असेल, कुठल्याही धार्मिक स्थळाचा, तो सर्व गावकरी मिळून करतात. आणि या कार्यक्रमाला आपले चॅनल प्रमुख आमच्या कामठा खुर्द या गावावर सतत तुमचं सहकार्य आम्हाला लाभतं व आमच्या न्यूज तुम्ही आमच्या नांदेड परिसरामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये आमचे जे शोभा वाढवत आहात त्याबद्दल मी तुमचे पण आभार व्यक्त करतो.